जर तुमच्या आयुष्यामध्ये अचानकपणे दोन दरवाजे उघडले, एक दरवाजा जो तुम्हाला त्रास देईल आणि दुसरा दरवाजा जो तुमचं भविष्य किंवा नशीब पूर्णपणे बदलणार आहे, तर नेमकं तुम्ही कोणता दरवाजा निवडणार आहात? कारण एप्रिल 2026 मध्ये ग्रह तुमच्या जीवनामध्ये नेमकं हेच परिणाम घडवणार आहेत किंवा ते तसे प्रयत्न करत आहेत. काही दिवस असे असतील की तिथे तुम्हाला वाटेल परिस्थिती खूपच कठीण आहे आणि काही दिवस असे असतील की जिथे तुम्हाला असं वाटेल की तुमचं नशीब बदलणार आहे किंवा असा काळ आहे की त्यामुळे तुमचं सर्व नशीबच वेगळं होऊन जाणार आहे किंवा त्याची दिशा बदलणार आहे. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये नेमके ते दिवस कोणते आहेत जे तुमचं नशीब बदलवणार आहेत आणि ते दिवस कोणते आहेत की ते तुम्हाला अडचणीमध्ये आणणार आहेत. आणि अजून असा एक दिवस येणार आहे की त्या दिवशी तुम्ही घेतलेला निर्णय पुढील काही वर्ष तुमचं बदलू शकतो. नेमकं हे सर्व दिवस कोणते आहेत, कधी येणार आहेत, तो काळ, हे सगळं माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कारण शेवटी नक्की तुम्हाला ती गोष्ट कळून जाणार आहे. तर आता आपण सुरू करूया. प्रथम आपण पाहूयात की आर्थिकदृष्ट्या हा महिना नेमका कोणता परिणाम घेऊन आलेला आहे. महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 ते 6 एप्रिल या काळामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला आर्थिक अडचणीचा ताण येऊ शकतो. अचानकपणे काही खर्च उद्भवू शकतात आणि त्यामुळं तुम्हाला आर्थिक नियोजन करणं खूपच गरजेचं पडणार आहे. आणि विशेष करून याच काळामध्ये तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करताना खूपच सावधगिरी बाळगावी लागणार आहे. 7 ते 12 एप्रिलमध्ये पुन्हा तुमची आर्थिक स्थिती जी आहे ते पुन्हा रुळावर येऊ शकते किंवा हळूहळू येत आहे. कारण जुने अडकलेले काही पैसे असतील ते तुम्हाला वापस मिळतील, सोबतच काही नवीन आर्थिक सोर्सेस तुम्हाला मिळतील. मग त्याच्यामुळं जे काही खर्च असतील ते आटोक्यात येतील. परंतु 13 ते 18 एप्रिलमध्ये तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगायची आहे, सावधगिरी बाळगायची आहे. कारण फसवले जाण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक करार असतील, आर्थिक इन्व्हेस्टमेंट तुम्ही कुठेतरी करणार असाल तर तिथे थोडंसं इतरांचा, तज्ज्ञ लोकांचा सल्ला तुम्ही घेऊ शकतात आणि मगच तुम्ही कार्य करू शकता. 19 ते 25 एप्रिलमध्ये पुन्हा तुम्हाला आर्थिक लाभ जास्त प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे. कारण काही नवीन आर्थिक स्रोत निर्माण होतील, काही नवीन काम तुम्ही सुरू कराल आणि त्यामधून पण तुम्ही आर्थिक लाभ मिळवणार आहात. सोबतच वेगवेगळे काही सोर्सेस, साईड इन्कम असतील त्याच्यामधून पण तुम्ही आर्थिक लाभ कमवणार आहात. महिन्याची सुरुवात जर पाहिली तर आर्थिकदृष्ट्या थोडीशी कमकुवत होती, परंतु महिन्याचा शेवट तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असणार आहे. आर्थिक लाभ भरपूर मिळवणार आहात, परंतु आर्थिक नियोजन करणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आर्थिक बचत तुम्ही करण्यामध्ये सक्षम असणार आहात या महिन्यामध्ये, परंतु 100% तुम्ही आर्थिक बचत केलीच पाहिजे. व्यावसायिक वर्गाला मात्र हा महिना भरपूर लाभ मिळवून देणार आहे. 1 ते 7 एप्रिलचा हा काळ आहे. या काळामध्ये तुम्हाला तुमचे विरोधक त्रास देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही अगोदरच त्याच्यासाठी तयार असणार आहात. तुम्ही अगोदरच त्यांच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवलेला असणार आहे. त्यामुळं मग तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही आणि काही व्यवहार जे होते तुमचे पेंडिंग ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं पण तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील. सोबतच 8 ते 15 एप्रिलमध्ये नवीन क्लायंट तुम्हाला मिळतील आणि नवीन लोकांच्या ओळख्या होतील आणि त्यामुळं काय होईल की तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला काही नवीन आयडिया मिळू शकतात. त्या लोकांचा तुम्ही तिथे फायदा करून घेणार आहात आणि त्यामधून पण तुम्ही आर्थिक लाभ मिळवण्यामध्ये सफल असणार आहात. परंतु 16 ते 21 एप्रिलमध्ये थोडंसं काळजी घ्यायची आहे तुम्हाला. कारण कोणतेही व्यवहार करताना, विशेष करून आर्थिक व्यवहार करताना, करार करताना थोडीशी सावधगिरी बाळगा, कारण या काळामध्ये नुकसान होण्याची दाट शक्यता दिसत आहे. 22 ते 30 एप्रिलमध्ये तुम्हाला व्यवसायानिमित्त कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो आणि व्यवसाय विस्तारासाठी तुम्ही काहीतरी नवीन सुरुवात करू शकता. तर व्यवसायाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूपच उपयुक्त असा आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी 1 ते 6 एप्रिलचा जो हा काळ आहे, या काळामध्ये अचानकपणे तुमच्यावर जबाबदाऱ्या वाढतील. सुरुवातीलाच वरिष्ठ मंडळी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी देणार आहेत. एखाद्या नवीन प्रोजेक्टचं लीड तुम्हाला करायला लावणार आहेत. त्यामुळं तुम्हाला पण आत्मविश्वासामध्ये वाढ होईल
आणि तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल की तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवाल. जे तुम्ही खूप दिवसांपासून वाट पाहत होता ती गोष्ट महिन्याच्या सुरुवातीलाच घडणार आहे. 7 ते 14 एप्रिलमध्ये कामाच्या ठिकाणी थोडंसं तुम्हाला आसपासच्या मंडळींकडून त्रास होण्याची शक्यता आहे, तर त्यांना तुम्ही इग्नोर केलेलंच बरं पडणार आहे. 15 ते 22 एप्रिलमध्ये कामाचा ताण पुन्हा वाढणार आहे, त्यामुळं तुम्हाला वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये तसंच पॉलिटिक्स होईल, तुमच्याबद्दल चर्चा करतील लोक, कारण काही गोष्टी त्यांना पण खटकत असतील, तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलेलं बरं पडणार आहे. पॉलिटिक्समध्ये तुम्हाला बोलायचं नाही आहे किंवा काही गॉसिप असतील तिथे तुम्हाला सहभागी व्हायचं नाही आहे, कारण गोष्टी तुमच्यावरच उलटू शकतात, हे पण लक्षात ठेवा. महिन्याची शेवट 23 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला काही नवीन संधी चालून येतील कामाच्या ठिकाणी आणि तुमच्या प्रमोशनची चर्चा होण्याची पण शक्यता आहे. ओव्हरऑल जर पाहिलं तर हा महिना तुमच्यासाठी खूपच शुभ फळं देणारा आहे नोकरी करणाऱ्यांसाठी. आता विद्यार्थी वर्गासाठी मात्र हा महिना आश्चर्यचकित करून करविणारा आहे. कसं तर 1 ते 10 एप्रिलमध्ये तुम्ही खूप अभ्यास करणार आहात. तुमचं ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवून ते प्राप्त कसं करता येईल याच्यासाठी खूप प्रयत्न करणार आहात. परंतु 11 ते 18 एप्रिलमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे. अभ्यासामध्ये लक्ष लागणार नाही, मन विचलित होण्याची शक्यता आहे. जे कोणी स्पर्धा परीक्षा देत आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे, परंतु तुम्ही त्याचा कसा वापर करून घेता हे तुमच्यावरच आहे. 19 ते 24 एप्रिल दरम्यान शैक्षणिक कामासाठी कुठेतरी प्रवास घडण्याची शक्यता आहे. तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळेल, नवीन लोकांच्या ओळख्या होतील, नवीन काहीतरी प्रोजेक्ट्स तुम्हाला मिळतील. आणि 25 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये पुन्हा अभ्यासामध्ये पहिल्यापेक्षा जास्त प्रगती दिसून येणार आहे. जे कोणी रिलेशनशिपमध्ये आहे त्यांच्यासाठी महिन्याची सुरुवात म्हणजेच 1 ते 8 जी तारीख आहे या काळामध्ये तुमच्यामध्ये अचानकपणे काही गैरसमज उद्भवू शकतात, परंतु पुढे जाऊन 9 ते 6 एप्रिलमध्ये तुम्ही जर संवाद साधलात किंवा तुम्ही एकमेकांशी बोललात तर पुन्हा जवळीक वाढू शकते, प्रेम वाढू शकते. 23 ते 30 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये एखाद्या वेळेस तुम्ही तुमच्या पार्टनरला प्रपोज करू शकतात आणि तुमचं नातं एक स्टेप पुढे जाण्याची पण शक्यता इथे दाट दिसत आहे. विवाह इच्छुकांसाठी हा महिना चढउताराचा आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही प्रयत्न करत आहात पण पाहिजे तसे परिणाम मिळणार नाही, जसं की 7 एप्रिल ते 15 एप्रिलच्या दरम्यान अशा गोष्टी होतील. परंतु 18 ते 28 एप्रिलमध्ये अचानक प्रस्ताव येतील, अचानक ओळखीमधून तुम्हाला नातं येण्याची सुरुवात होईल, म्हणजे नात्यासाठी तुम्हाला विचारलं जाईल आणि पॉझिटिव्हली रिस्पॉन्स पण तुम्हाला मिळायला लागेल. म्हणजे महिन्याची सुरुवात तुम्हाला पाहिजे तशी असणार नाही, परंतु महिन्याचा शेवट नक्कीच नातं जुळण्याची शक्यता आहे, विवाह जुळण्याची दाट शक्यता आहे. महिला वर्गासाठी मात्र 12 ते 22 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही तुमच्या घराबद्दल एखादा महत्त्वाचा निर्णय घेणार आहात, तुम्ही तुमच्या संतानाबद्दल कोणता तरी महत्त्वाचा निर्णय घेणार आहात आणि तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर कामाच्या ठिकाणी काही अधिक जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊन पडू शकतात. म्हणजे हा जो काळ आहे तो खूप महत्त्वाचा काळ आहे, निर्णयाचा काळ आहे. या काळामध्ये खूप सावधानतेने तुम्ही कोणतेही निर्णय घेऊ शकता. 21 ते 27 एप्रिलचा जो काळ आहे या काळामध्ये तुम्ही स्वतःसाठी एखादी गोष्ट खरेदी करण्याचा विचार करणार आहात, जसं की एखादा दागिना असू शकतो किंवा घरामध्ये एखादी उपयोगी वस्तू असू शकते आणि त्यामुळं तुम्हाला पण खूप छान वाटेल. तुम्ही बचत केलेल्या पैशांमधून नक्कीच तुम्ही स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी कराल, त्यामुळं आत्मविश्वासात वाढ होणार आहे. आणि तुम्हाला जर एखादा नवीन बिझनेस असेल, स्वतःचं काहीतरी एखादं छोटासा उद्योग तुम्हाला सुरू करायचा असेल तर नक्कीच त्याची एक चर्चा तरी तुम्ही करू शकता तुमच्या घरच्यांसोबत आणि त्याच्यासाठी खूपच उपयुक्त असा हा काळ आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना थोडासा चढउतारांनी भरलेला आहे. महिन्याची सुरुवात थोडीशी तणावयुक्त असणार आहे, जसे की 1 ते 10 एप्रिलचा काळ, कारण तुम्हाला मनासारखे गोष्टी घडणार नाहीत तुमच्या मनासारख्या, कारण तुम्हाला वाटत असतं की तुमच्या मनाप्रमाणे सर्वांनी वागावं, पण तसं घडणार नाही आहे आणि त्यामुळं तुमच्या मनावर त्याचा परिणाम होणार आहे. तुम्हाला असं वाटेल की माझं कोणी ऐकत नाही, इनसिक्युअर तुम्ही फील करणार आहात. सो त्याच्यामुळं तुमचं मानसिक आरोग्य बिघडेल, त्याचा परिणाम शरीरावर होईल. मग महिन्याचा जो एंड आहे, जसं की 21 एप्रिल ते 30 एप्रिलचा जो काळ आहे त्याच्यामध्ये तुमची तब्येत बिघडू शकते, तुमचं आरोग्य बिघडू शकतं, तर त्याची तुम्हाला खूप काळजी घ्यावयाची आहे. सध्या मनाप्रमाणे जरी गोष्ट नाहीत घडल्या तरी पण शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाटलंच तर तुमच्या कुटुंबातील मंडळींसोबत तुम्ही बोलून घ्या, चर्चा करा आणि त्याच्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा.
तुमच्यासाठी काही शुभ गोष्टी मी सांगणार आहे, जसं की त्या दिवशी तुम्ही एखादं महत्त्वाचं काम करू शकतात, महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकतात, आर्थिक गुंतवणूक करू शकतात. आणि ते दिवस आहेत 6, 12, 18, 24 आणि 29 या दिवशी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात. परंतु काही प्रतिकूल दिवस पण आहेत, प्रतिकूल किंवा अशुभ दिवस आहेत. त्या दिवशी तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे काम करायचे नाही आहेत. आणि ते दिवस आहेत 4, 14, 21 आणि 27 या तारखेला तुम्हाला कोणतंही महत्त्वाचं काम करायचं नाही आहे. तुमच्यासाठी शुभ रंग आहे पिवळा, केशरी आणि पांढरा. शुभ अंक आहे 3 आणि 9. शुभ दिशा आहे पूर्व दिशा आणि शुभ वार आहे गुरुवार आणि रविवार. एप्रिल 2026 मध्ये तुमच्या जीवनात असा एक क्षण येऊ शकतो की जिथे तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यातील काही गोष्टी या अचानकपणे बदलायला सुरुवात झालेली आहे. कदाचित तो बदल आत्तासाठी छोटा असेल, परंतु तोच बदल पुढे जाऊन खूप मोठं काहीतरी संधीमध्ये बदलू शकतं किंवा खूप मोठं काहीतरी तुमचं नशीब बदलू शकतं. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, या महिन्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये जे काही बदलणार आहे, जे काही घडेल ते तुम्हाला एका नवीन मार्गावर घेऊन जाणार आहे. तर नेमकं तुम्हाला कुठे घेऊन जाणार आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगायचं आहे. तुम्हाला जर माझी ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता आपण भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.